आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना हायकोर्टाची मनाई। नवी मुंबईमध्ये खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची कोर्टाकडून राज्य सरकारला मुभा। मुख्यमंत्र्यांचे ओएसटी आणि मनोज जरांगे यांच्यातील चर्चा निष्फळ। मागण्यांची पूर्तता न झाल्यास उद्या मुंबईला निघणार। मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत येण्यावर ठाम, तर गणेशोत्सवाच्या सणात आंदोलक खोडा घालणार नाहीत, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा। मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, आता आणखी काय पाहिजे? छगन भुजबळांचा सवाल। तुमच्या घरात कुणी जबरदस्ती घुसत असेल तर विरोध करणारच ना। 54% ओबीसींना रस्त्यावर टाकणार का? भुजबळ कडाडले। मराठा आरक्षणासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। गणेशोत्सव काळामध्ये उपोषण नको। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटलांचं आवाहन। खोटे प्रमाणपत्र आणतील आणि आम्ही ओबीसी म्हणतील, मनोज जरांगे पाटलांचं नाव न घेता सक्षणा सलगर यांचा टोला। खऱ्या ओबीसींना झेडपी आणि महानगरपालिकेमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, राष्ट्रवादी मंडळ यात्रेमध्ये सलगरांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे प्रथमच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार। गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं घेणार दर्शन। बीडच्या गेवरा येथील दगडफेक प्रकरणी लक्ष्मण हाकेंसह दोन्ही गटातील 14 जणांविरोधात गुन्हा दाखल। आमदार विजयसिंह पंडित समर्थकांनी हाकेंच्या गाडीवर केली होती दगडफेक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध, कोणी कितीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना प्रत्युत्तर। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले। पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री, तर माजी पालकमंत्री संजय सावकारे यांच्याकडे सहपालकमंत्री पदाची जबाबदारी। भाजपमध्ये प्रवेश करताच संग्राम थोपटेंना मिळणार दिलासा। थोपटेंच्या राजगड सहकारी साखर कारखान्याच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जाला राज्य सरकारची हमी। गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याबाबतचं रील अथर्व सुदामेला करावं लागलं डिलीट। हिंदुत्ववाद्यांच्या ट्रोलिंगनंतर माफीनामा, रील डिलीट करण्याची गरज नव्हती, अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया। सिडको भूखंड घोटाळा प्रकरणी संजय शिरसाटांवरती 7 सप्टेंबरपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करणार, आमदार रोहित पवार यांचा इशारा। उल्वे इथल्या घोटाळ्याशी संबंधित जमिनीची रोहित पवारांकडून पाहणी। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती उद्या बुधवारी होणार बाप्पाचं आगमन। प्राणप्रतिष्ठेसाठी पहाटे 4:50 ते दुपारी 1:53 पर्यंत मुहूर्त। सार्वजनिक गणपतींची दुपारनंतरही करता येईल प्रतिष्ठापना, पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती। येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबई ते कोकण रोरो बोट सेवा सुरू होणार। बंदरे विकास मंत्री नितेश राणेंकडून M2M बोटीची पाहणी। 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्या बोटीतून नेण्याची सोय। किमान 2500 रुपये ते कमाल 9000 रुपये तिकीट।